जॅगडी क्रशिंगचं मशीन रायगडला घेऊन चालवलं आपण. रस्त्यात वरगाव पावसाचा टोल नाका लागला होता. आपण तिथून पुढे निघालो निघालो आता आम्ही रायगडकडे जायला. आता चन्नापुरी घाटात आहे आम्ही सध्या. निघालो ना बसलो राठी पाटीने छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चाललोय आपण. प्रवास दाखवतो मला पुढचं काय असतं. रस्त्यात आम्हाला घाट लागला होता. इथे खूप हिरवगार असा डोंगर होता. सूर्यही मावळत होता. खूप अशी हिरवीगार हवा चालू होती. थंड असं वातावरण होतं. तर त्याचा आनंद कष्ट केला पुढे आता मंचर मध्ये. आता पुण्याला चाललोय आपण. पुण्यात जाता आता रस्त्यात भूक लागली तर गुप्ता वडेवाडी तिथं थांबलो वडे खायला. मला तर काही वडे आवडत नाही, तिखट असतात. या दोघांनी मस्त 2-3 वडे दाबून आणले. मी पण दाबेली घेतली. काय दाबेली मस्त होती, एकदम मस्त लागली. यम्मी होती एकदम दाबेली. रस्ता खूप पॅक होता. ट्रॅफिक होती खूप रस्त्यामध्ये. तिथेच आमचा अर्धा तास गेला. ट्रॅफिक मध्ये घुसल्यानंतर आम्ही या ठिकाणी निघलो आहे आणि आम्ही आता सरळ चालत आहे. आम्ही रायगडच्या दिशेने चाललो. खूप गाड्या आहेत तरी पण पुढच्या साईडने येत आहे अंगावरती. अरे बरं पहिला आहे ना आपला पहिला व्हिडिओ आहे ना त्यामुळे. हो बाकी काय. मग आता काय खाल्लं तू? आता दाबेली खाल्ली. दाबेली कशी वाटली? मस्त होती एकदम. गुप्ता वडेवाली. तर रात्री 11 वाजले होते. तर आम्ही द सनी द ढाबा तिथे जेवायला थांबलो होतो. वेट एन्ड जॉयच्या समोरच आहे. ॲम्बियन्स चांगला होता हॉटेलचा. पण जे खाण्याची जे रेट आहे पदार्थांचे ते खूपच जास्त होते. इथं राईस घेतला होता. तिथून लगेच पुढे निघालो आम्ही. खूप उशीर झाला होता. तर पुढे जाऊन रूम घेतली डायरेक्ट. झोप येत होती तर इथंच आता झोपायचंय. थोडा व्हिडिओ काढून घेतला.